अमरावती शहरातील निळकंठ लेआउट महादेवखोरी परिसरातील नागरिक अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। 4 जून 2025 रोजी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नागेश लोणारे यांना आमंत्रित केले। यावेळी सुमेध इंगळे, चंद्रशेखर वानखडे, ऋषिकेश चौरे यांच्याकडे आपल्या परिसरातील व्यथा मांडल्या। या भेटी दरम्यान नागरिकांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या। परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव असून नाल्यांची व्यवस्था नाही, सार्वजनिक स्वच्छता साधनांची कमतरता आहे आणि कचऱ्याची गाडीही नियमित येत नाही। त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तसेच दैनंदिन जीवनाच्या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्यांबाबत निळकंठ लेआउट व महादेवखोरी परिसर येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने सादर केली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। आम्ही निळकंठ लेआउट मधले रहिवासी असून इथे काहीच सुविधा नाही आहे। साधी कचऱ्याची गाडी सुद्धा येत नाही इथे। बाकीच्या गोष्टी तर सोडूनच द्या, रोड म्हणते पण मोठे मोठे दगड मागच्या वर्षी टाकून ठेवले, त्या दगडातनी म्हणजे पळाचे लक्षण काहीच नाही। पोरं कॉलेजमध्ये जाते तर वापस येते अर्ध्यातून। एवढ्याले पाऊस असते, काही असते, काही तर असते ना लिमिट असते। काही घर काय एवढ्याले असे बांधून ठेवले का, अशासाठी बांधले का, काहीच नाही का इकडे। चंबर नाही आहे, काही नाही आहे, नाल्या जाते सगळे, मच्छर साप निघते, काही असते ना। सगळ्यांनीच असं केल्यानं म्हणजे जेव्हा राहतो तेव्हा ठीक आहे, तेव्हा येऊन दिसते फक्त तोंड, त्याच्यानंतर काहीच नाही। स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या समस्या अधिक तीव्र होत चालल्या आहेत। नागेश लोणारे यांच्याकडे नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्या तातडीने संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की गोरगरीब नागरिकांच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहू नये। प्रशासनाने त्वरित लक्ष घालून यावर उपाययोजना करावी, अन्यथा जन आंदोलन उभारण्याची वेळ येईल। पंचकुला बोरकर राहणार निळकंठ लेआउट। काय झालं होतं, तुम्ही काऊन पडल्या? मी अशी उभी राहिली, उभी राहिली, चालली, चालता चालता एकदम अशी घसरली तर हे तिथं जाऊन पडले। हे पाय पूर्ण उभे झाले खंबावर, इथून शनलं, हे खंबा नाही धरता आला, हा खंब्यावरच पडल्या। काय बोरकर यांचं घर आहे ना, हे निळकंठ विहार मधलं बोरकर यांचं घर आहे। त्या काकू आहेत, त्यांच्या एकदम गेटच्या मधामध्ये हा MSCBचा पोल आलेला आहे। याच्यामुळे यांना घरामध्ये गाडी नेता नाही येत, पावसामध्ये स्लीप होतात, इथं करंट येऊ शकते, लहान लहान मुलं घरी राहतात, हात लागून करंट येऊ शकते। MSCBला निवेदन करतोय आम्ही की हा पोल यांचा लवकरात लवकर हटवून बाजूला शिफ्ट करावा, नाहीतर यांच्या घरामध्ये कुठलाही ऍक्सिडेंट होऊ शकतो, त्याची जबाबदारी MSCBनं घ्यावी। यावेळी दिनेश चव्हाण, गजानन बोरकर, वैभव देशमुख, शोभा चव्हाण, संगीता मुरादे, किरण बोरकर, धनश्री घोरडे, सिंधू चव्हाण, अर्चना आडे, आरती नागदेवते, पुष्पा देशमुख, प्रमोद बोरकर, मनोहर चव्हाण, अतुल नागदेवते, हिरालाल जाधव यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांच्याकडे न्यायाची मागणी केली। आज वडाळी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत निळकंठ लेआउट येथील नागरिकांनी मला परिसरातील मूलभूत सुविधा मनपाकडून पुरवण्यात येत नाही अशा प्रकारची माहिती मला येथील नागरिकांनी दिली। इथे बऱ्याच वर्षापासून 8 ते 10 वर्षापासून इथे राहतात। ह्या अनेक मूलभूत सुविधापासून वंचित आहे। यांच्याकडे रस्ते नाही, नाल्या नाही, गटर लाईन नाही, त्यांचे स्वतःचं सांडपाणी जे आहे ते कुठे काढायचं ह्या अन्न विचार पडलेला आहे। रस्त्यावर पाणी सोडलेलं आहे, त्याचं सांडपाणी पुरं रस्त्यावर असून तेथून मच्छर वगैरेचा प्रादुर्भाव, डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराचा त्यांना सामना करावा लागत आहे। तरी मनपा प्रशासनाने या परिसरातली पाहणी करून इथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घ्यावं व त्यांना ह्या मूलभूत सुविधेपासून वंचित असलेल्या नागरिकांना दूर करावं। या ठिकाणी मी या परिसरातून एवढीच मनपा प्रशासनाला मागणी करतो। एक साधा
सामान्य नागरिक म्हणून, आणि यांच्याकडे निळकंठ लेआउटचे पैसे जमा आहे कॉर्पोरेशनला, आणि यांचं म्हणणं असं आहे की यांचे ऑलरेडी रस्ते मंजूर आहे, पण यांच्याकडे कॉपीज पण आहे, पण हे रस्ते झाले कुठे हे यांना विचार पडलेला आहे. तरी मनपांनी यांच्याकडे ज्या कॉपीज आहेत ते पण पाहणी कराव्या की यांचे कामं कुठं अडलेले आहे, काय प्रॉब्लेम आहे, हे सगळं त्यांना तुम्ही स्वतः प्रत्यक्ष सांगावं. ह्या निमित्त मी एवढंच बोलतो. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.